कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला असून यासाठीची ठराव संकलन प्रक्रिया 9 मार्चपासून सुरू होणार आहे। विभागीय उपनिबंधक दुग्ध राजकुमार पाटील यांनी गोकुळकडे तालुकानिहाय संस्थांची यादी 2 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश आज दिलेत। 5 वर्षापूर्वी म्हणजे 2 मे 2021 रोजी गोकुळची निवडणूक झाली होती। 5 वर्षानंतर विद्यमान संचालकांची मुदत 4 मे 2026 रोजी संपणार आहे। विद्यमान संचालकांची मुदत संपण्याची तारीख अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे। तत्पूर्वी 3 वर्षे अगोदर गोकुळच्या सभासद झालेल्या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे 4 मे 2023 पूर्वी सभासद झालेल्या संस्थांची यादी 2 मार्च रोजी सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळला दिले आहेत। गोकुळकडून सादर झालेली यादी ही संघाची प्रारूप मतदार यादी असेल। त्यानुसार तालुकानिहाय संस्थांचे ठराव सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत। त्यासाठी 9 मार्चपासून संस्थांना ठराव सादर करण्याचे आदेश दिले जाणार आहेत। गोकुळकडून प्राप्त प्रारूप यादी व संस्थांकडून दाखल ठरावाची छाननी होऊन कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। त्यावर हरकती मागवण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी असेल। या हरकतींवरील सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी निश्चित केली जाणार आहे। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्यात गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। या संदर्भातील कार्यक्रम येत्या 1-2 दिवसात जाहीर करण्यात येईल। प्रारूप मतदार यादीसह ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू झाल्यानं जिल्ह्यात पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता गोकुळच्या राजकारणाचा धुरळा उडणार आहे। 5 वर्षापूर्वी सर्वच राजकीय नेत्यांनी गठ्ठ्यानं ठराव संकलन करून शक्ती प्रदर्शन केलं। तीच परिस्थिती यावेळी पाहायला मिळणार आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।